मुंबई मराठी पत्रकार संघ में भव्य सत्कार। मुंबई ठाणे के डिजिटल पत्रकारों को भी मिला प्रेस कार्ड। मुंबई मराठी पत्रकार संघ के मंच पर आज पत्रकारिता का एक नया इतिहास लिखा गया। 1949 में स्थापित इस संगठन ने आज वरिष्ठ पत्रकारों को शॉल और बुके देकर भव्य सत्कार किया। साथ ही एक बड़ा फैसला लेते हुए मुंबई और ठाणे के डिजिटल पत्रकारों को भी अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद का ऑफिशियल प्रेस कार्ड वितरित किया गया। अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद डिजिटल मीडिया परिषद के तहत नए पत्रकारों को सदस्यता देकर डिजिटल मीडिया को मजबूत करने का काम किया जा रहा है और डिजिटल पत्रकार के तौर संगठन के पदाधिकारियों का कहना है कि अब ग्राउंड लेवल से लेकर डिजिटल तक हर पत्रकार को एक मंच पर लाया जाएगा। मुंबई मराठी पत्रकार संघ का बड़ा ऐलान। अब मुंबई और ठाणे के डिजिटल पत्रकारों को भी मिलेगा ऑफिशियल प्रेस कार्ड। वरिष्ठ पत्रकारों का सत्कार और नए पत्रकारों को मिली पहचान। तो आम्ही जेव्हा गेलो त्यांनी फार इतिहासात नोंद होणारा क्षण आहे, कारण महाराष्ट्रामध्ये फार मोठ्या प्रमाणावर उभारी घेत आहे। प्रिंट माध्यमाला फाईट करणारा इलेक्ट्रॉनिक माध्यम आलं आणि आपल्याला निर्भयपणे काम करता यावं म्हणून आपल्याला संघटित होण्याची खूप गरज आहे। मी 2015ला कोषाध्यक्ष होतो। ज्या वेळेला मुंबईत यायचो त्यावेळेपासून माझी मागणी असायची की मुंबईतली टीम स्ट्रॉंग असावी। जे मेट्रोपॉलिटन शहर आहे, मला खरोखर मनापासून दीपक कैतके आणि राजाभाऊ आदाटे यांचं मनापासून कौतुक करायचं आहे की त्यांनी जे 4-5 वर्ष इथे काम केलं आणि इथं जे संघटन उभं केलं। कारण आपण मुंबईत कमी पडतो की काय असं वाटायचं कधी कधी। 87 वर्षाची परंपरा आहे आपली, 100कडे आपण वाटचाल करत आहोत। 13,000 सदस्य आणि ऑनलाईन असे धरून आपण 16,000 सदस्य संख्या आहे आपली आणि 36 जिल्ह्यामध्ये आपण आहोत। या सगळ्या मोठ्या ज्या समुद्र आहे या सगळ्याच्या तुम्ही आज सहभागी झालेले आहेत। तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो। तुम्हाला टेक्निकली जे काही मुद्दे सांगायचे होते ते मनोजजी भोयर यांनी इतके उत्कृष्टपणे सांगितले। मी तुमचं ज्या वेळेला मनोगत चालू होतं